नवीन वर्षाची सुरुवात म्हणून बोललो चला फिरून येऊया जरा. मग जागा ठरली कर्जत. कर्जतला कॅम्पिस्तान कर्जत आहे, तिथे गेलो होतो. कयाकिंग करूया बोललो आणि आम्ही ठरवलं जाऊया. वेळच झाला जरा, संध्याकाळचे 6-7 वाजलेले पोचेपर्यंत, कारण खूप उशिरा प्लॅन ठरला. आणि मग आम्ही पण छान नवीन एक ॲक्टिव्हिटी करायला भेटली. ह्याच्या आधी कधी केली नव्हतं मी. नवीन एक ॲक्टिव्हिटी केली नवीन वर्षाची सुरुवात नवीन ॲक्टिव्हिटीने, आणि अनुभव पण खूप छान होता. तिकडे सोय पण खूप छान आहे. त्यांचं टायमिंग आहे ॲक्च्युली ठरलेलं. आम्ही अचानकच फोन करून आहे का ॲक्टिव्हिटी चालू आहे का विचारून गेलो. पण तिथे टायमिंग आहे त्यांचा संध्याकाळी 6-7पर्यंत, 6-6:30पर्यंत ते लोक बंद करतात, कारण सनसेट टायमिंग असतो, अंधार होतो पूर्ण. त्याच्या आधीपर्यंतच पोचलो तर ठीक. त्यामुळे आम्ही घाईघाईत लवकर पोचलो. जरा अर्ध्या तासासाठी का होईना ॲक्टिव्हिटी केली. छान वाटलं. इथे 2 जण आहेत आपल्याला सगळं सांगण्यासाठी. काय वाटलं की लगेच सांगतात ते लोक, तिथे शिटी मारून येते. तुम्ही पण नक्की अनुभव घ्या. थोडी भीती तर वाटते, कारण आपणच असतो, पण काही नाही, खूप मस्त पण वाटलं. पुन्हा नेक्स्ट टाईम करू तेव्हा भीती गेलेली आहे आता. तिथे छान बर्थडे सेलिब्रेशनसाठी येथे सुद्धा आहे, टेंट आहेत, रूम्ससुद्धा आहेत. पण आम्ही काय स्टेसाठी नव्हतो गेलो, त्यामुळे काय हायर नाही केलं. फक्त कयाकिंग केलं आणि मग आम्ही निघालो रात्रीच. ही छान स्वीट बेबी त्यांच्या मम्मी पप्पाला बघते तिच्या. आमच्यासोबतच इथे आहेत. पाणी एकदम शांत होतं, छान. हात पण दुखले पण थोडे. ते लोक सगळं समजवतात कसं करायचं आहे, आणि मग बसवतात. तुम्ही काय केलेत मग? नवीन वर्षाची सुरुवात तुमची कशी झाली? (2026) सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तुमचेसुद्धा अनुभव सांगा कमेंट करून. बाय.